आहाहाहा! प्यायल्यानंतर एवढं बरं वाटलंय म्हणून सांगू, कारण मी पितीये आणि आपण बनवलंय आपल्या किचनमध्ये आज मसाला छास, तो पण पुदिना घालून. तर हा आपली जी रेसिपी आहे आपण घरच्या घरी पटकन अगदी 5 मिनिटात होऊ शकते. गरमीने मी बाहेरून आली होती आणि मला असं सारखं वाटत होतं की आता काहीतरी थंडगार हवं, पाणी प्यायलं पण तरीसुद्धा असं थंड वाटत नव्हतं. तर म्हटलं छास असं प्यायला मिळालं तर किती बरं होईल. पण ठीक आहे, माझ्याकडे दही ऑलरेडी फ्रीजमध्ये मी घरीच लावलेलं दही आहे. तर घट्ट असं छान दही आपल्याकडे आहे. चला म्हटलं पटकन छास बनवून टाकूया. तर मी घेतलेला आहे मिक्सर जार, त्याच्यामध्ये घेतलेलं आहे जवळजवळ पाऊण वाटी दही. याच्यामध्ये जेवढं आपण दही घेणार आहोत ना त्याच्यात 2.5 पट पाणी आपल्याला टाकायचं आहे. मग याच्यामध्ये टाकायचं आहे पुदिना, थोडीशी मिरची, कोथिंबीर, थोडंसं आलं आणि ह्याच्यामध्ये जाणार आहे काळं मीठ, चाट मसाला, जिरं पावडर आणि मग हे आपल्याला मिक्सर जारमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे 1-2 मिनिटासाठी. आणि याच्यामध्ये तुम्ही मिरची नाही टाकली ना तरी चालणार आहे, ज्यांना तिखट अजिबात नको आहे, कारण थोडंसं आलं आहे त्यामुळे थोडासा तिखटपणा येतो. त्यामुळे मिरची तुम्ही असं स्किप करू शकता. तर छान आपला पुदिना मसाला छास रेडी झालेला आहे आणि हा असं वाटत होतं की कधी एकदा पितीये, पण थंडगार हवं आहे ना, तर त्याच्यामध्ये मी टाकते आईस क्यूब्स. तर ह्याच्यामध्ये आईस क्यूब्स टाकूया म्हणजे अजून थंडपणा चिल होईल एकदम मस्त. आणि डेकोरेट केलेलं आहे छान. बाहेरच्यापेक्षा नक्कीच अगदी उत्तम असा हा छास आपला रेडी होतो. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.